बघता आपल्या समोरून ज्यावेळेस बोलतो आणि पोट तिडकीने आपल्या आईबापाबद्दल, खरं तर काळाची गरज आहे, आईबापाबद्दल सांगत असतो. आणि तशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्राध्यापक वसंतजी हंकारे साहेब, सुंदर असं त्यांचं वक्तृत्व आणि या वक्तृत्वाचा आस्वाद घेण्याची संधी आपल्याला आपल्याच गावातील जो युवक वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या या भावी पिढीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वप्रथम या आयोजकांचं, ज्यांनी हा घाट घातला आणि अतिशय सुंदररित्या कार्यक्रम नियोजन केलं, त्या सर्वच आयोजकांचं आणि विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाचं सर्वच उपस्थित ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत. एक थोड्या वेळामध्येच या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर वसंतरावजी हंकारे साहेब त्यांचं आगमन होत आहे. तेव्हा गावातील असेल, आपले शेजारच्या आजूबाजूला सर्व शाळा असतील, जोपर्यंत आवाज जातोय गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आवर्जून या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं आणि या सुंदर अशा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. कारण असे विचार आपल्याला मोबाईलवरती आपण पाहू शकतो, पण प्रत्यक्षात अनुभवण्याचा आज आपल्याला या ठिकाणी योग आलेला आहे. त्या अनुषंगाने गावातील सर्व ग्रामस्थ असतील, महिला असतील, सर्वच पालक वर्गाने आपल्या या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजर राहण्याची कृपा करायची आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. बाहेरचं वातावरण आणि बाहेरच्या वातावरणामध्ये जगत असताना आपली मुलं कुणाच्या संपर्कात आहेत, कुणाची संगत आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आणि अशा या संगतीचा, या संपर्काचा परिणाम मुलांच्या पूर्ण आयुष्यावरती होत असतो. आणि अशा या कलियुगामध्ये आपल्या मुलांना त्याचं व्यासपीठ देण्याचं काम कुठेतरी बाहेरच्याने येऊन सांगणं किंवा थोडं मोठ्याने येऊन सांगणं खूप गरजेचं असतंय. त्या अनुषंगाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ते आहेत ते महाराष्ट्रातील अतिशय प्रख्यात असे व्याख्याते, समाज परिवर्तनकार, समाज प्रबोधनकार प्राध्यापक डॉक्टर वसंतजी हंकारे सर यांचं व्याख्यान थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरू होत आहे. आणि या व्याख्यानासाठी बहुसंख्येने सर्वच पंचकृषीतील सर्व नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक शाळा केंद्र गिरवी या विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचबरोबर शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल या सासकलचे विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व त्यांचा शिक्षक वृंद, त्याचबरोबर कुरोली माध्यमिक विद्यालय कुरोली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर तरडक माध्यमिक विद्यालय तरडक या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचबरोबर त्यांचे सर्व शिक्षक वृंद आणि गावातील सर्व ग्रामस्थ, युवक वर्ग, महिला वर्ग सर्वांनीच या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्व गोष्टी आपल्याला पैशाने विकत घेता येत नाहीत. खरं तर बरेच लोक म्हणतात की पैशाने भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात, परंतु पैशाने संस्कार मिळत नसतो. संस्कार आपल्याला आपल्या विचाराने, आचरणाने करावा लागतो, द्यावा लागत असतो. आणि आजच्या पिढीला ही आजची पिढी आहे खूप फास्ट आहे, खूप गतीनं पुढे पळणारी पिढी आहे. किंबहुना आपल्या पिढीपेक्षा ही आत्ताची नवीन पिढी एक काकांवर पुढेच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ती ऍक्टिव्ह आहे, परंतु हाच कुठेतरी त्यांचा चपळपणा त्यांच्या आयुष्याला घातक ठरू शकतो. आणि आयुष्य जगत असताना आपण कोणत्या पद्धतीने आयुष्य जगावं, पैसा हे सर्वस्व आहे, परंतु पैसा सर्वस्व न मानता पैशाबरोबरच आपलं कुटुंब असेल, आपले सगळ्यात महत्त्वाचे आई वडील असतील. आणि आपल्या आजच्या व्याख्यानाचा मुख्य विषयच आहे आई आणि वडील. आज माणूस पैशाने खूप मोठा आहे, परंतु आई वडिलांचं जे स्थान आहे ते कुठेतरी डगमळीत होत चाललेलं आहे. आजच्या पिढीला आई वडिलांचं स्थान आपल्या जीवनामध्ये काय आहे हे समजावून सांगण्याची खरं तर गरज भासू लागलेली आहे. त्या अनुषंगाने या समाजामध्ये वेगळा विचार प्रवाह घेऊन येणारे आपले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंतरावजी हंकारे या त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक मुलं आणि मुलींची आयुष्य बदलून टाकण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही जर त्यांची व्याख्यानं जर ऐकली असतील तर त्यांच्या व्याख्यानाचा परिणाम अनेक मुलं पूर्णपणे आपला जो रस्ता आहे, रस्ता सोडून
वेगळ्या रस्त्याला किंवा वाईट मार्गाला निघाली होती, अशा खूप साऱ्या नवीन युवा पिढीचं आयुष्य चांगल्या रुळावरती आणण्याचं काम हंकारे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. असे अतिशय सुंदर असे व्याख्याते, त्यांचा आई आणि वडील हा मुख्य विषयच आहे. आई आणि बाप आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं स्थान काय आहे हे पटवून देण्यासाठी आजच्या खरं तर या कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच पालक वर्ग, सर्व ग्रामस्थ, थोडं मोठे सर्वच या ठिकाणी ग्रामस्थांचं विद्यालयाच्या वतीनं सहर्ष असं या ठिकाणी स्वागत आहे. तेव्हा व्याख्याते आल्यानंतर कार्यक्रमाला वेळ न लावता लगेच आपण या ठिकाणी व्याख्यानाला जो मुख्य आपला कार्यक्रम आहे, महिला असतील वेळात वेळ काढून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपण काय केलं पाहिजे. खरं तर मुलांच्या बरोबर हंकारे साहेबांच्या भाषणातून, व्याख्यानातून पालक वर्गासाठी खूप मोठा संदेश या ठिकाणी मिळत असतो. पालक वर्गांनी आजचं आपलं घरातलं वातावरण कसं असावं, घरातलं वातावरण कसं ठेवलं पाहिजे, जेणेकरून मुलं त्याच आपल्या वाटेवरती चालत असतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं या ठिकाणी ज्ञानोबारायांनी म्हणून ठेवलेलं आहे. आपलं जर बीज शुद्ध असेल तर त्याला रसाळ आणि गोड अशी फळं राहणार नाहीत. त्या अनुषंगाने आपलं सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे, आपण घरचं वातावरण, आपल्या घरातले संस्कार आपण टिकून ठेवण्याची गरज आहे. किंबहुना त्या रस्त्यावरती ऑटोमॅटिक आपली मुलं त्या प्रवास करत असतात. पुढे आपण मार्ग दाखवण्याचं काम करायचंय, त्या मुलं आपल्या मार्गावरती चालत असतात आणि हाच मार्ग दाखवण्याचं काम आपलं महत्वाचं कार्य आहे. महिला मंडळ असेल सर्वांना विनंती आहे, आपली बसण्याची व्यवस्था बाकावरती केलेली आहे. सुप्रभात. आज आपल्या विद्यालयामध्ये, या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये खरंच इतका छान योग आलेला आहे. बरेच दिवस आम्ही ज्याची वाट पाहत होतो की बौद्धिक उहापोह झाला पाहिजे. पुस्तकी शिक्षणातून, चार भिंतीच्या शिक्षणातून बाहेर येऊन चार भिंतीच्या तुमच्यासमोर असणाऱ्या आदर्शापेक्षाही फार मोठे आदर्श या समाजामध्ये आहेत. त्यांची ओळख तुमच्याशी व्हावी, तुमच्याशी हिरवूज व्हावा, त्या दृष्टिकोनातून एक 3 ते 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवीचा माजी विद्यार्थी, बोडकेवाडीचा रहिवासी, अतिशय अवखळ विद्यार्थी वसंत जाधव आणि त्याची सगळी मित्र कंपनी की ज्यांनी शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्यावरती जे संस्कृतीचे संस्कार झाले होते त्याची जाणीव ठेवून की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण त्यातून उतराई झालं पाहिजे. आजची जी पिढी आहे आपल्यापुढे बसलेली, ही भावी भारताची अतिशय सुदृढ आणि सुसंस्कृत, विनयशील अशी पिढी तयार झाली पाहिजे आणि त्यांच्यापुढं काही आदर्श आणून उभे केले पाहिजे. त्यातून मग महेशजी कदम असतील, निलेश कदम असतील, भूपेश काका, पुन्हा यशवंत गुरुजी आहेत. इथं मी सर्वांचा जरी नामोल्लेख घेतला नाही वेळेअभावी तरी पण तुम्ही मला इथं समजून घ्या, कारण आता माझी इथं बोलताना स्थिती अशी झालेली आहे की कुठे ते सूर्याचं तेज, तळपणारा सूर्य म्हणजे कार्यक्रमाचे आपले प्रमुख
प्रमुख वक्ते प्रमुख पाहुणे जे आहेत डॉक्टर वसंतरावजी हंकारे आणि त्यांच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी एका छोट्या विद्यालयाचा एक छोटा प्राचार्य, एक उपशिक्षक मी सावंत सर, एक मिलमिलती पंथी आहे. त्या दृष्टिकोनातून बोलणं ही एक कला आहे, व्यक्त होणं ही एक कला आहे आणि त्यातून ज्याला ती देवाने देणगी दिलेली आहे ती सर्वांनाच नसते. या सर्वांचा नामोल्लेख करून त्यांनी अतिशय त्यांचा उद्देश मला सांगितला की आपल्याला अशा अशा भावनेने अशा अशा कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे, तर आपल्याला करता येईल का? म्हणजे अतिशय चांगलं आहे, मी याची वाटच पाहतोय, आमची मुलं याची वाट पाहत आहेत. तर मुलांनो, आज आपला हा परिसर जर पाहिला तर संपूर्ण गिरवी गाव, गिरवी पंचक्रोशी, धुमाळवाडी, जाधववाडा, बोडकेवाडी, त्याचबरोबर आसपासची जी गावं आहेत, सासकलवरून मुलांनी पालक आलेले आहेत, कोरोलीवरून मुलांनी पालक आलेले आहेत, तरडपवरूनही मुलांनी पालक आलेले आहेत. म्हणजे मुलांनो, तुम्हाला आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व किती आहे हे कळालेलं असेल आणि या कार्यक्रमाचं महत्त्व प्रास्ताविक आपल्या पुढं सादर करण्यासाठीच मी इथं उभा राहिलेलो आहे. प्रास्ताविकात तुम्हाला तर या कार्यक्रमाचा उद्देश आलेला असेल की अतिशय देखणं आणि उमदं व्यक्तिमत्व तुमच्यापुढं आज इथं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि ते आज आपल्याशी आजची सामाजिक स्थिती, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक मूल्य, मोबाईलचा होणारा वापर, इंटरनेटचा होणारा वापर आणि फक्त पुस्तकी शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे, त्याच्याही पलीकडे जाऊन मूल्य शिक्षणाची, रुजवणुकाची इत्यादी सारे उद्देश ठेवून ही मुलं ज्यावेळेस माझ्याशी बोलले की सर आपल्याला अशा अशा विषयावरती व्यक्त होणारा वक्ता आपल्याला उपलब्ध होतोय, तर आपण त्यांना संधी देऊया तिथं. आणि आज ती संधी देण्याची ठीक आहे, स्वागत करतो. म्हणूनच म्हटलं की तुम्ही तळपता सूर्य आहे आणि मी मिलमिलती पंथी आहे. मी माझे शब्द माघारी घेतोय, माझी मी माघारी घेतोय आणि मी माझं प्रास्ताविक ओळख करून दिल्यानंतर तुम्ही ज्यासाठी इथं आतुर झालेले आहेत ऐकण्यासाठी, त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात व्हावं आणि पुढील सूत्रसंचलनाचा कार्यक्रम जो आहे हा सूत्रसंचलन कार्यक्रम फडतरे सरांकडे देतोय. तत्पूर्वी स्टेजवरील उपस्थित जे मान्यवर आहेत यांचं आपण टाळ्यांच्या गजरात जोरात स्वागत करूया. या सर्व उपस्थित असणाऱ्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर श्री वसंतजी हंकारे सर, त्याचबरोबर आपले सर्वांचे मार्गदर्शक भैया साहेब, या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करतो आपल्या या आराध्य देवतेचे, विद्येची देवता सरस्वतीच्या या ठिकाणी प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. खरंच दुग्ध शर्करा योग आहे. या ठिकाणी हंकारे सरांना ऐकणं एक आपलं परमभाग्य आहे. आयुष्यभर त्यांनी आपल्या व्याख्यानातून अतिशय सुंदर असे आयुष्य घडवण्याचं काम केलेलं आहे. अनेक युवा पिढीचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद त्यांच्या शब्दामध्ये आहे. अनेक दैवी देणगी यांना प्राप्त झालेले आहेत आणि असे व्याख्याते आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या छोट्याशा गावामध्ये उपस्थित झालेले आहेत. खरं तर आपलं एक परमभाग्य आहे. आपल्या अशा व्याख्याला आपल्याला या ठिकाणी आज आपण श्रवण करण्याचा योग आपल्याला आलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आपल्याच गावातील युवक वर्ग असतील, त्याचबरोबर आपले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सह्याद्री भैया साहेब असतील, त्याचबरोबर या विद्यालयाचे प्राचार्य, या भव्य अशी दिव्य अशा प्रांगणामध्ये अशा या सुंदर कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. प्रत्येकाची या ठिकाणी इच्छा असते की आपला पुत्र चांगल्या पद्धतीने व्हावा. या ठिकाणी तुकोबाई म्हणतात, ऐसा पुत्र व्हावा त्याचा तिन्ही डोकी झेंडा, ऐसा पुत्र व्हावा गोंडा त्याचा तिन्ही डोकी झेंडा. खऱ्या अर्थानं या पुत्राचं खऱ्या अर्थानं आयुष्य घडवण्याचं काम आईवडिलांचं असतंय. ठीक आहे, स्वागत झालेलं आहे. या ठिकाणी प्रतिमा पूजन झालेलं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर श्री वसंतजी हंकारे साहेब यांनी या ठिकाणी गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं असे मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी हंकारे सरांच्या ठिकाणी स्वागत करायचं. त्यामध्ये डिस्टर्ब नकोय. सरांचं सक्त ताकीद आहे की मध्ये कार्यक्रम कुठला डिस्टर्ब नकोय. यानंतर या कार्यक्रमाचे कुठल्याही स्तुत्य कार्यक्रमाला भैयासाहेब नाही म्हणतच नाहीत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही ते करता येईल तशा पद्धतीने प्रोत्साहन देत असतात. ठीक आहे, या ठिकाणी स्वागताचा औचित्य. सगळ्या पोरांना पहिली सूचना आहे, हे सगळ्या पोरांना, मी कुठल्याही महाराष्ट्राच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत नाही. काय नीट बस दिसतोय ना, वाकून टिकून बघायचं नाही. ए कारक्या, ए बाबा, ते विमान बंद करा, बंद करा बाळा, बंद करा. ती पोरं नाही तर बंद करा. एकदा ते राऊंड मारून घे, तुझं काय ते तिकडे लहान मुलांच्या घुसव, एकदा तुझं बंद करते. हा, इकडे बघ, मी कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत नाही. काय शिक्षकांना नियम आहेत, बंधन आहे. तुमच्या आई बापांना नियम आणि बंधनं घालून दिलेत. महाराष्ट्र शासनाचा सुद्धा नियम आहे, आमच्या मुलाला अजिबात मारायचं नाही. ही जी पोर आहेत ना, ही लय मला त्रास देणार आहे. ती कशाला माझ्या समोर बसलेत मला कळत नाही. ही कशासाठी अंड्या होते, हसतेत काय, ती गाला वाद ते असं नाही चालत. तुम्हाला मी 50 वेळ सांगत असतोय, पहिली ते चौथीची पोरं बसवू नका. का तुमचा एवढा 8 तास असतोय, माझा जीव घेताय तुम्ही, मला कळत नाही. माहित आहे का? तेव्हा त्यांना किती सांगा, ते हसणार. तेव्हा ते दोघं जण कशी उठून त्यांची एक वेगळी दुनिया असते. तुम्ही इथं आणून माझ्या बोकांडी मारा. इकडं बघ, तिकडं बघ, याला डिवस, त्याला डिवस, इकडं बघ, हवेत बघ, हॅकर असलं जर मला काय कळालं. शिक्षकांना नियम आहेत, बंधन आहेत, त्यांना काय मारता येत नाही. आई बापांना नियम, आईचा लय एक मोठा नियम, माझ्या नवसाच्या दिवट्याला अजिबात मारायचं नाही. नवसाचं कार्टे गावदेवीला नवस केल्या वटवागुळ माझ्या पदरात पडले. काय आमच्या दिवट्याला मारायचं नाही. कुठल्या एखाद्या शिक्षकांना थोडं जरी मारले, कार्ट्यानं रडत घराकडे जातात. आणि त्या मम्मीला सांगता, मम्मी मला लय मारलं. मम्मी लगेच फेअर अँड लव्हली लावून पाऊंड्स पावडर थापून त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये, कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. काय मी शिक्षक नाही. परत एकदा सांगतोय, ज्याला जमल त्यानं बसायचं, नाहीतर उठून जायचं. माझं काय मेहरबानी नाही माझ्यावर, तुम्ही बसताय नाही बाबा ऐकताय म्हणून. जर दंगा केला, जर मला त्रास झाला, जर कुणाचा आवाज इकडं आला, तिकडं असं करून बघ, इकडं बघ, असलं जर मला काय दिसलं, एकमेकाच्या मांडीवर पड असं मला जर दिसलं, एका रपाटा कळतोय का? एका रपाट्यात चड्डी वली काल एकाला रपाटा घातलाय, वली आणि पिवळी एका वेळेला केलेली आहे. त्यामुळं अजिबात मला दंगा चालायचा नाही. मातानो, पाठीमागून मी येतो तो काही लहान लेकरं घेऊन आलाय तुम्ही. आता लहान लेकरं तुम्ही बोकांडी घेऊन आलाय. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन यायचं होतं. त्याला दाब दाखवून आज घरी बसून त्या बापाकडे देऊन यायचं होतं. उचलून घेऊन आलाय, चल र गण्या, चल र शोन्या, तो हागला का, तो मुतला का, ती सगळी उचलून आणायची, हे तर आमच्या बोकांडी मारायची. आता माझा 20-25 वर्षाचा अनुभव आहे. नॉट 20 years, 25 years, 25 वर्षाचा अनुभव आहे. आता मी सुरू केलं, कार्ट रडणार आहे. मग ते रडणार म्हणजे रडणार. मम्मी बाबा काय करणार. ते जर रडायला लागलं, शांतपणे त्या मातेनं उठायचं, मी काही ओरडणार नाही. पाठीमागे जरा फिरवून आणायचं, शांतपणे बसवायचं. आलं का लक्षात? तिथंच त्या पोराला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहे बाच्याच म्हणणं गेला, बास तुझा असा, खानदान तुझा असं सुद्धा असलं काही त्याला कळत नाही. घरचा राग त्या लेकरावर काढायचा नाही. आलं का लक्षात? आणि शेजारीनं तिला बघून हसायचं नाही. तुझं रडतंय, माझ्याकडे रडतंय, गंगे तुझं रडले, चिमे माझ्याकडे रडले, माझं सगळ्याला रडवतंय. तुझं तर लय नालाय काय, तुझ्या एकट्या कारखाना अर्धी शाळा बाद केल्या. आमच्या 4 शिक्षकांना मुळव्या झाला, दोघांना बीपी झाला, एकाला साखर झाली तुझ्या कारट्यामुळे. त्यामुळे तुझं काय कार्ट लय चांगलं आहे, हिचं वाईट आहे असं ते काही करत नाही. सगळी कार्टी सारखे. फक्त जर मुलं रडायला लागली तर अजिबात त्यांना रडू द्यायचं नाही. इकडची पोरं, परत एकदा सांगतोय, तेव्हा ती कशी बसल्यात पायरीवर, काय मला ती नीट दंगा मॅडम केला. दंगा तेवढं करून देऊ नका, बोलून देऊ नका. काही त्यांना कळत नाही, पण तुम्ही आता उचलून बसवलंय. ठीक आहे, चला मध्ये सुटून कोणी जायचं नाही, शिक्षकाकडे जायचं नाही. हात बांधून जाऊ का, मला बाथरूम लागलेलं गेला, मग तू जाणार थोबाड फोडणार. आत्ताच कोणाला उठायचंय त्याला उठायचं, चालतं व्हायचं. माझ्यामध्ये उठता येत नाही अर्धा 1 तास. कोणाला काही त्रास व्हायला लागला तर त्या लेकीनं फक्त हात वरती करायचा. कुठल्याही मुलानं संबंधित शिक्षक तिथे येतील, आपलं सगळं नियोजन सोय केली जाईल. मध्येच उठून जातो, फिरून येतो. लग्नाचा समारंभ नाही, साखरपुडा नाही कुणाचा. आलं का लक्षात? काय विषय हसायचे, बिनधास्त हसायचं. हसायला काही पैसे द्यावे लागतात का?
जे काही पैसे द्यायचे माझा मित्र वसंत मुंबईला आहे, त्यांनी सगळे पैसे मला दिलेले आहेत, माझ्या बायकोनं खर्चून सुद्धा टाकलेले आहेत. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही ती काही काळजी घ्यायची नाही. आला हसाय ख्या 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 दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालतात, पण तू अगदी हसतच घराकडे जायचं. आलं मारून मुटकून बसवले सर बसू बसवायचं आय एम PhD होल्डर. मर मग फुकटचा मरशील, फुकटचा मरशील. तुझा आयुष्यभर असाच फुगून मिळालायस तू. माझी 40 कशी ती 150 टन मर. अजिबात असलं काय चेहऱ्यावर शायनिंग कोणी मारायचं नाही. एकदम बिंदास हसायचं. आला हसायचं. काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात, बिंदास टाळ्या द्यायच्या. कशा टाळ्या वाजवल्यामुळे मला प्रोत्साहन मिळो न मिळो 1000 टाळ्या रोज घेतो मी, करोडो टाळ्या. टाळ्या वाजवल्यामुळे आपलं आयुष्य एकदम निरोगी राहतं, मन एकदम निरोगी राहतं. कशा टाळ्या वाजवता? वाजवा जोरात, कडकड कडकड जोरात, सगळ्या माताला वाजवा टाळ्या, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. टाळ्या वाजवल्यामुळे आपलं शरीर एकदम निरोगी राहतं, मस्त राहतं. आता काही विषय भावनिक आहे. भावनिक आहेत काही विषय, डोळ्यामध्ये पाणी येतं. आता माझ्या नाही आलं, शेजाऱ्याचे आलं किंवा शेजारणीचे आलं, मग तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगे रडली, मी नाही रडली, हे चिमी पण रडली, मी कशी रडू, मी सगळ्या शाळेला रडवते, सगळ्या घर. अजिबात नाही. तुला पण रडायला येईल, जरा थांब. आलं का लक्षात? त्यामुळे येणार आहे एकदा. तुम्ही दोघं बाबा, अजून कोण तुझ्या बरं रील बिल काढाय? तुम्ही दोघंच आहे ना? तुम्हा दोघांना कुठेही फिरायला परवानगी. आलं लक्षात? बिंदास तुम्ही तुमचं स्वातंत्र्य घेऊ शकता. कधी मोबाईल बिबाईल तसलं काय आणून माझ्या टांगड्या बिंगड्या जवळ घालायचं नाही. असं काल एकानं मोबाईल असा तांगड्यात ना असा स्टिक त्याची, मला म्हणतो क्लोजअप लावायचंय. बायको सारखा अचानक पुढे आल्यावर मरल मी. त्यामुळे तसलं काय करायचं नाही. बाकी तुम्ही फिरू शकता. क्लोज वगैरे सगळे पकड, क्लोजअप वगैरे सगळं समजतं तुला. क्लोजअप वगैरे सगळे पकडायचे. चला, येणारा 1 तास अतिशय आनंदात. मध्येच कुणी उठायचं नाही. कुठली मैत्रीण येऊन बसली तिला इकडे गे इथं बस, असलं काय करायचं नाही. येणारा 1 तास अतिशय आनंदामध्ये. समजलं? आळस माणूस आहे, आळस येतो. नक्की द्या. माणूस आहे, आळस येतो. थोडक्यात द्या. बस असलं जनावरासारखं माझ्या समोर काही करत बसायचं नाही. मला 30 वर्षाचा अति अनुभव आहे. आलं का लक्षात? नाही मग मारणार मी. वाय वाय करून आणि रुमाल काढून उगाच असं. हा आपला बाप उन्हात लय तापलाय आपल्यासाठी. आपल्या आई बापाच्या गुडघ्याच्या वाट्या बदललेत. आई बापांना आपल्या किडन्या विकलेत आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय. त्या आई बापासाठी एखादा तास, आलं लक्षात, त्रास झाला तरी शांत बसायचं. ऊन आलं, पाऊस आला, काही होत नाही. आपला आई बाप उन्हात ताणात खूप भिजलेला आहे आपल्यासाठी. लहान लेकरांना तिकडची ती गँग आहे, ती लहान गट मोठा गटाची, त्यांना मॅडम सांभाळायचं आहे. कार्ट उठल, दांगा करल, काय करल, त्याला गप कर बघ. काहीतरी कर, तुझ्या पाया पडतो. तुला जाताना 100 रुपये बक्षीस देऊन जातो पाहिजे तर. पण ती कार्टी तेवढी शांत. चलो. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या दत्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नामणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकावणारी, कल्याणच्या मूल्यावर एक मुखाने आपण सर्वजण बोलो. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून हे आपल्या कानापर्यंत आले, पण आपल्या कानातला विचार आपल्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आपल्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आपल्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतर आमच्या मधला माणूस आणि माणूस के हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवरती अत्याचार होतो. आजही एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे भर दिवसा आणि भर रस्त्यावरती करतो. आजही 17-18 वर्षाचं पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, आपल्या आई बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टाकतं. व्यसनाच्या विळख्यामध्ये आलं.
अलगद अडकतं. आई बापाला फक्त मोबाईल नाही दिला पण आज माझं लेकरू आत्महत्या करू लागलं का? कारण आमच्या मधला माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून आज लक्षात घ्या लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं हे कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल आणि ते परिवर्तन म्हणजे आजचा हा 1 तास आहे. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आऊजीजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला पण तो बिंबीच्या देठापासून झाला नाही. आणि पोरांनो, इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. ज्या ज्या वेळेला या महामानवांचे नाव आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जय जयकार कसा झाला पाहिजे? बिंबीच्या देठापासून झाला पाहिजे. जय जयकार झाला पण तो अंतरंगापासून झाला नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आई बापाची पुण्य आहे एवढं सुंदर आम्हाला शरीर मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि असा जय जयकार झाला पाहिजे. या शाळेच्या 4 भिंती नव्याने एकदा गैरून उठल्या पाहिजे. पोरांनो, अखंड राष्ट्रभर फिरतो, फक्त महाराष्ट्र नाही. आणि अखंड राष्ट्रातल्या माझ्या लेकरांना, आई बापांना मी सांगतो, आमच्या लेकराचा हात धरला, आम्ही या शाळेमध्ये पोराला आणून सोडलं का? तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय, तुला अधिकारी व्हायचंय, तुला वैज्ञानिक व्हायचंय, तुला लाखो आणि करोडो रुपये कमवायचे. पण पोरांनो, हात जोडून सांगतो, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर कधीच देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होत असते. पोरांनो, ही शाळा आज गैरून उठली पाहिजे. ही माती कोणाची याचा आम्हाला विसर पडू लागला. अरे ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या कबीरांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. पोरांनो, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या. अरे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरांनो, या राजाच्या मातेमध्ये आज हे लक्षात घ्या, आज ही अनैतिकता, आज हे माझी लेकरं आई बाबाच्या तोंडावर थंकू लागली. आणि म्हणून सांगतोय बघ, जय जयकार असा करायचा, आज सारा आसमंत हे प्रांगण अगदी दुमदुमून गेलं पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी अगोदर करायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहे, आणि हात उंच करत एकदम बिंबीच्या देठापासून जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. तुम्ही काय बेंचवरचे काय साखरपुड्याला आलाय का लग्नाला आलाय? मागच्या मातानो, तुम्ही काय आमची गंमत बघायला लागलाय? सगळ्यांनी जय जयकार करायचा एकदम सगळ्यांनी, कोणी सुद्धा थांबायचं नाही. फक्त दोन्ही कॅमेरामन सोडून माझे सगळ्यांनी जोरात जय जयकार करायचा. चला, जोरात, पाठीचा काना ताट, चेहऱ्यावर तेज पाहिजे. चला, जोरात एकदम हसायचं आहे. जोरात, एक कॅमेरा इकडे, दोन्ही घे, एकदम जय जयकार घे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन सूत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम.
क्या बात आहे. हात खाली घ्या आणि पोरीनो बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, मैत्रिणीकडे बघा, कसा चेहऱ्यावर तेज आलं बघा. एवढी वर्ष 150 टन फेरे लावली थापलीचा, काय उपयोग झाला का? नुसतं डुक्कार ते डुक्कारच राहिलं. आणि तुम्ही इकडे बहिणीची चोरून लावलीचा, बघू मी कसा दिसतो. आणि वटवागुळ ते वटवागुळ राहिलं. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावाला कसं तेज आलं. आता आज घरीकडे असंच पळत जायचं पोरानं. रोज कसं जाता रे कार्ट्यानं, शाळा सुटले की पाठीवर दप्तर, चेहरा माकडासारखा पडलेला. त्या चर्चा ह्या शिक्षकाला शिकवा येत नाही, त्याला शिकवा येत नाही, ह्याचं मला काय कळत नाही. मुख्याध्यापक कधी बदलून जातंय, म्हणजे पाटील बाई तर अशीच आहे, काय काय चर्चा करत जातं का. त्यात आणि वर मोबाईल काढता, अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी सकाळीच पाठवला होता, माझं त्याच्यावर प्रेम कमी झालं, मी ह्यानं ती काल रात्री नालायक, आता ते कशाला तुला मेसेज पाठवतोय. एक कार्ट्यानं आज घरी तसं जायचं नाही. आज घरी टाना टाना उड्या मारत जायचं. घरी गेल्यावर मम्मी पुढे आली, मम्मीकडे बघायचं, मम्मीलाच करायचं, मम्मी आय लव्ह यू माफ करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा, मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. बाप पुढे आला की बापाला म्हणायचं पपड्या आय लव्ह यू माफ करायचा. बापानं आईनं फोन केला पाहिजे, शाळेत नेमका शाळेत घडलं काय. आणि मातानं तुम्ही पण चांगल्या संख्येने उपस्थित आहात, तुम्हाला पहिला महामंत्र देतोय, कारण घरातली माता अगोदर आनंदी पाहिजे बा, म्हणून तू पण आनंदी पाहिजे. तू पण घराकडे उड्या मारत जायचा टाना टाना टाना. आणि घरात गेल्या सासू पुढे आली, माईक माझ्या मातानं कसं करता का, सासूला बघून कसं करता, नाक बेडकासारखं फुगवता, फुस 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 नागिनीसारखं करता. त्या नवऱ्याकडे बघता, बोट काय मोडता, थोरल्याकडे राहत नाही, म्हातारी तिकडे राहत नाही, हिथच काय 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 म्हणता. आज तसं करायचं नाही. आज घराकडे जायचं, सासू पुढे आले, सासूकडे बघायचं, नाच करायचा, आत्या माफ करायचा, एक सासूच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. सासू दान करून खाली पडली पाहिजे. आणि सासू खाली पडली की त्याला सोडायची नाही, लय दिवसानं सापडलेले, लगेच सासू जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, आत्या मांग 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 करायचं. म्हातारी गडागडा लढली पाहिजे, तुझ्या नवऱ्याला तिथनच फोन लावला पाहिजे, लवकर ये बाबा, आमुषा संपून 4 दिवस झालं, अजून हिच्या अंगातलं जायना झालंय. शाळेत गेली ते तिथनं आल्यावर कष्टरच करायला लागल्या. नवरा पळत आला राहिला, नवऱ्याला घरात येऊ द्यायचं, नवऱ्याकडे बघायचं, केस सोडायचे, कार करून फिरवायचे, दोन त्याच्या नाकात गेली पाहिजे. आणि मग त्याच्याकडे बोलून म्हणायचं, येस माय डार्लिंग आय लव्ह यू माफ करायचा. नवरा पण खाली दान करून पाडला पाहिजे. एवढ्या आनंदात आज या गावच्या घराघरामध्ये आनंदाची दिवाळी साजरी झाली पाहिजे. आलं का लक्षात? या गिरवी गावात दिवाळी साजरी झाली पाहिजे. आणि आज तर आपल्याला ताण नाही, तणाव नाही, टेन्शन नाही. वा 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 वा, पहिलं व्याख्यान आज हे एकच व्याख्यान आहे. इथून पुढे आपण आता सरळ सरळ आपल्या आईला भेटायला, म्हातारीला चाललेलं आहे. त्यामुळे आपल्या पण मनामध्ये आनंद आहे. 20-20 हजार प्रेक्षक बसलेला असतो मैदानात, 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचासे दे माझ्या लेकीनं तुमच्या आणि माझ्या छत्रपतींच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आलेल्या लक्षात घ्या. अखंड देश परिवर्तन करत फिरत आहे. पण इयत्ता 1 ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्याने या कार्ट्याने पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. पाडतो कीर्तन म्हणून त्याचं कीर्तन पाडतात. शिक्षक तर घड्याळ लावूनच शाळेत बसते, कार्ट घरला कधी जाते. आणि घरात आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जाते. असली ही नालायक कार्टी आहेत बघते. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. मस्त असा अंगठ्या बिंगट्या घालून नटून थटून असा मी बसलेलो होतो. आणि एक मॅडम पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर 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 तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मी म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, बस बाबा, तिथं कुठं तर जागा आहे, तिथं बस. तू आता आणि माझ्या बोकांडी बस पाहिला, तुझं आता मला भ्या वाटायला लागलं, बस. आणि असं काही करू नको, हात भेद. मॅडम पळत पळत आल्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला गे? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1 ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं, एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिक
पिकनिकला निघून जा, पण हे कार्टे घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मग म्हटलं मी ठीक आहे, मागं बसाव, पण माझ्यापासून 100-200 फूट लांब बसवायची कार्टी. 2 शिक्षक हातामध्ये 2 काटे घेऊन. जर का कार्ट्याने दंगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कुणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला वॅक करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, बसा बोंबलं दादा, संपलं तुमचं परिवर्तन. मग माता नव्हे, माझ्या लेकीनं घरी जायचं, सोशल मीडियावर वसंत हंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै पळत येतात बघ. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म आणि महामानवांचे विचार त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. आहा, व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झाला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्टे कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं, नालायका कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतंय, कसं फसवलं तो वाट मोडील. म्हणलं तुझी असले ही कार्टी लक्षात घ्या. पुण्याचा कार्यक्रम तर हाऊसफुल झाला, नाट्यगृहामध्ये बसायला जागा नव्हती. काही माता माझ्या शेजारी विचारमंचावर बसल्या. एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवरती गोर गोमट कार्ट 4 वर्षाचं बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉस म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि हळूच खालनं म्हणलं, काय रे माझ्या पिल्ल्या? पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बोंबाललं, ए बॉब जरा इकडे. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलं. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणताय. तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉस आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी एका वेळेला पिलं आणि पुन्हा 2 तास त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. माझ्या लेकरानं हा विनेत्वाचा विषय झाला बघ. अखंड राष्ट्रभर फिरत असतो, फक्त महाराष्ट्र नाही माझ्या लेके. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या कवड्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासाते प्रकटे समाजे शेकडो महापुरुष. त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, अंतरीचा कोणता देव याचा शोध घेत होतो बघ. आणि त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या महामानवांनी जन्म घेतलेला आहे. कुठं? या कवड्या कळ्यानं माझी. कोणत्या कवड्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या कवड्या कळ्या, या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या 4 भिंतीमधून शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. माताला तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या संस्कारामध्ये वाढत आहे बघ, तुझ्या मांडीवरती घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला माझ्या महापुरुषांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ. वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणे. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असंही होता का म्हणे. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी पाडून जाणार बघ. वणवा पेटला पाहिजे माणुसकीचा. आज आलोय तर तुला तुझी आई आणि तुझा बाप तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ. म्हणून पोरांनो, एक काम करायचं, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, इथं आलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय 40 वर्ष आहे, तुझं वय 50 आहे, तुझं वय 60 आहे. पोरी तुझं वय 20 आहे, 15 आहे, 18 आहे, 14 आहे. आज
एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं, हे आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं, आणि जे काम आजपर्यंत आम्ही कधीच केलं नाही ते काम आज करायचं. बघ पोरे, पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायची, हे त्या आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायची, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. पोरानो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही, हे तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सोडू लागला. म्हणून पोरी तुला सांगतो बघ, पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि घरी गेल्यानंतर जर दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे, ज्याच्या घरामध्ये त्याचा आई बाप आहे, आणि तो आई बाप अगदी आनंदी आहे. कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोरा तुझ्या जवळ आहे बाप पोरा. म्हणून तुला सांगतो बघ, पळत पळत घरी जायचं बघ, आज त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पळत पळत आज घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील पोरा, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते, ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास सोडलाय पोरी. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात. फक्त तुम्हा मला जन्म देताना ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे नालायकानो, ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आम्ही चुंकू लागलो, याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? हे पोरानो, त्या माऊलीला सगळं काय कळतं बघ, म्हणून आज तू जिवंत आहे. नालाय 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. उभी राहण्याची ताकद तिच्या दोन्ही पायांच्या मध्ये नसती, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते बघ. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडाल. पुरी 103 ताप त्या माऊलीच्या अंगात असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. नालायकानो, हा आई बाप ऐकण्यासाठी आम्ही शांतपणे 1 तास बसू शकत नाही, एवढे शंड आणि नामर्द आम्ही निघालो. जगातला सगळ्यात मोठा शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरून जातो बघ पोरी. पोरा बघ, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? त्याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. एखादा हरामखोर कुत्रा आमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो. का पोरीना? कशासाठी? बाप म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. कुठला तर कुत्रा येतो साला, तुझ्या शरीरावर तुटून पडतो, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो पोरी. जग आमचं चंद्रावरती गेलं पण तू मात्र आई बापाच्या तोंडावर थुंकू लागलीस.
कुठला महासत्ता देश काढला, काय चाललंय या देशामध्ये पोरीनो. ऐका पोरे, तू तुझी ओळख विसरलीस बघ, म्हणून कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला. तुला सांगतो बघ, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ या मातीमध्ये, या शाळेच्या 4 भिंतीच्या साक्षीनं पोरी. आज तुला सांगतो, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तो. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे पोरी, ही तुझी खरी ओळख आहे. सांग मला, त्या आई बापाच्या तोंडावर का तू थुंकू लागलीस? 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होता आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं होता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मुक्तीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. ही तुझी ओळख आहे पोरी. पोरा, ही ओळख कधीच विसरू नकोस बघ. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील आपल्या लेकीला, पण सांगा तिला कोणाच्या पोटी, कोणत्या धर्मामध्ये, कोणत्या राष्ट्रामध्ये, कोणत्या महामानवांच्या विचारांच्या मध्ये ती वाढलेली आहे. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली नालायक हरामखोर. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्याला मृत्यूच्या दारामध्ये शटू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची. पोरानो, वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजीराजांचा. संभाजीराजांना कैद झालेले आहे. संभाजीराजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 गळत आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा आहे आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमची आई कळाली का? व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला, आई बापाच्या नावाचा तोबारा पेटवू लागला, नालायक हरामखोरानं त्याचा आई बापाच्या अब्रूची लत्तर वेशीवर टांगू लागला. तुम्ही रमी खेळू लागला, तुम्ही ड्रीम 11 खेळू लागला, माव्याच्या गांजाच्या व्यसनामध्ये तुम्ही घालगत अडकू लागला. म्हणून पोरा तुझ्या समोर उभा आहे. इकडे बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ, पण जे सत्य आहे, जे वास्तव आहे, आज तुझ्या काळजावरती पेरून जाणार. कुठल्याही पुस्तकामध्ये तुला हे वाचायला नाही मिळणार, कोणतंही विद्यापीठ तुला नाही शिकवणार. आई पोरी, आज पळत पळत घरी जायचं बोरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला या जीवनाचं सत्य, अखंड आयुष्य तुझा या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे. पोरी, त्या तळापर्यंत आज जायचं बघ पोरा, पळत पळत जायचं. त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण 25 वर्षापूर्वी
तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न बापा बरोबर झालं तुझ्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या भावाला सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरीना एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं बघ, आज पळत पळत जायचं, तिच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. या आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या भावाची आठवण नाही का ग येत? सांग ना ग आई. पोरानो एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा. हंबरडा फोडल बघती, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघते. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढे पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. शिकून आता मोठा झाला, गरीब बहिणीला विसरून गेला, तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. पोरी तुझी आई हंबरडा फोडल बघ, स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतःच्या अंगावर एकच लुगडं 50 ठिकाणी फाटलेलं आहे, 40 ठिकाणी शिवलेलं आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुझी आई तुला म्हणाल खराय पोरी खराय. पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता पोरी वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या भावाची आठवण येते. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. आई बाप डोळ्यासमोर होता, आई बापाची किंमत कळाली नाही. आता आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. अहो आई बापाची किंमत मला कळाली. जाऊ का हो, एकदा आईला भेटून येऊ का, एकदा बापाला भेटून येऊ का? तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत, सांगा मला जाऊ का हो? पोरी माझ्या डोळ्यात अश्रू आणि माझा हंबरडा पाहून, माझ्या डोळ्यात अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा रडू नको, अशी रडू नको, जा जा तुझ्या आई बापाला भेटून ये, तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदाच
चालले म्हणून पाठवतोय बघ. परत परत तुला जाता येणार नाही. आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमचा तिकडे राहायचा, परत इकडे यायचं नाही. हे पोरी, एकीकडे माझं सासर होतं, एकीकडे माझा आई बाप होता. काय करावं कळत नव्हतं. मध्येच माझी घुसमट होत होती. हे पोरी, अचानक मी एकटी पडली होती बघ. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटी तर खाली उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाच ते लहान लेकरू माझा भाऊ अक्का अक्का करत माझ्या समोर येतो. त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे बोले, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटी तर खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घरी यायचं बोरी. हे बोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घरी यायचं. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. हे आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती. अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होते. अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावर हात फिरवायचा आणि माझ्या कानात मला हळूच म्हणायचा, कार्टे मेलोय का काय कमी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे पोरी, सकाळी शाळेला गेले, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. नुकताच शेतातून आलेला माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. माझ्या बापाने मला शिकवलं बघ. माझं लग्न झालं, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती बा. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून मी खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते बा. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं बोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. अरे आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशवी 20 वर्षात उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, ए पोरी, 25 वर्षात उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग,
घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता जात नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारे ते मावले मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीज माझ सर्र करत पुरी, काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असत. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बापोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. अखंड एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं मी जेवण घालू शकते बोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुकं नाही घेणार पुरी. फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुकं नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझा रतंतर आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. एक पोरीनो जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा या क्षणाला तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी तर थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे. नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई
आई बापाचा श्वास सुरू आहे. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून पोरा तुला सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण या आई बाबाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, भुके पोटी नाही आणणं आणि मेल्यावरी पिंडदान. हे पोरीना ज्या हक्कानं बापाला मोबाईल मागितला, ज्या हक्कानं बापाला नवीन कपडे मागितले, त्या हक्कानं कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का ग पोरीनो? 50 भेगा आहे, 50 भेगा पडलेत बघ तुझ्या बापाच्या टाचला. हे नालायकानो, पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा अंतरुणात झोपलेला असता, तेव्हा त्याच थंडीमध्ये तुझा बाप शेतामध्ये कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो. या वर्षाचं पीक जर जोमात आलं तर माझ्या लेकीचं शिक्षण आहे, माझ्या लेकराला काहीतरी घ्यायचं आहे. नालायकानो, याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. पोरी, आईला ब्लॅकमेल करतीस, मला मोबाईल दे बघ, आताच पाहिजे बघ, नाहीतर मी जेवणार नाही बघ, मी उपाशी राहणार बघ, मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार बघ, मी घर सोडून जाणार बघ. अरे नुकताच शेतातून आलेला बा जेवणाच्या ताटावरचा आंबे मुखामध्ये घास घालतो. तुझी आई म्हणते, अहो लेकीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाहीतर काहीतरी करून घेईन म्हणती. अगं पोरी, भर जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठतो की ग पोरी? भर जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठतो, कुठल्या तर मित्राकडे जाऊन भिकाऱ्यासारखा भीक मागतो. 10% दे, 5% दे, पण मला पैसे दे, माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझ्या लेकराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यात आला, त्या आई बापाच्या तोंडावर तू थुंकू लागलीस. पोरा, नालायका, आत्महत्या करू लागला, ड्रीम 11 खेळू लागला, मावे गुटके खाऊ लागला. पोरा, कारण तुला तुझा बाप नाही का कळाला, तुला तुझी आई नाही का कळाली? पोरी, म्हणून तुला सांगतोय बघ, जास्त वेळ घेत नाही बघ, पण आज एक काम करायचं बघ पोरी. घड्याळची 10 मिनिटं पोरा, 10 मिनिटामध्ये थांबतो, पण आज पळत पळत घरी जायचं बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारले, आईला 2 प्रश्न विचारले पोरानो. आज आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही पोरी, पळत पळत जायचं बघ आणि घरात त्या बिचाऱ्या गरीब बापाची वाट बघायची बघ. नक्कीच कामावरती गेलेलं आहे बघ, कुठल्या तर कंपनीमध्ये कामाला गेलेलं आहे बघ, कुठल्या तर शेतामध्ये कामाला गेलेलं आहे बघ, कुणाच तर संडास बाथरूम धायला गेलेलं आहे बघ. पोरी, तुझा बाप कामाला गेलेला आहे बघ, त्या बापाची आज वाट बघायची पोरीनं. आईला आज कुठलाच प्रश्न विचारायचा नाही, आईला आज कुठलाच प्रश्न विचारायचा नाही, त्या बापाची वाट बघायची बघ. संध्याकाळचे 7 वाजले, अजून बाप आला नाही, 8 वाजले, अजून बाप आला नाही, रात्रीच्या 9 वाजले, 10 वाजले, अजून बाप आला नाही. पण आज बापाची वाट बघायची पोरीनं. बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही बघ. रात्रीच्या 10 वाजले, बाप आला, आला राहिला बाप, एकच काम करायचं रे, आला राहिला बाप, एकच काम करायचं. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं, पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरीनो. एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बघ, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत, तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं, काय झालं पोरी? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता, काय झालं मला सांग? शाळेमध्ये कोण काय बोललं का माझ्या लेकराला? आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, काय झालं मला सांग? तुझा भाऊ काय बोलला का सांग? त्याची चांबडी लोळवतो नालायकाची. त्यावेळेला बापाला कडकडून मिठी मारायची, बापाच्या डोळ्याचं पाणी पुसायचं आणि बापाला म्हणायचं, बापा मला कोणी काय नाही बोललं, बापा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं बापा. बापा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना बापा, बापा
जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. पप्पा पप्पा मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी तयार आहे. मी अगदी आनंदाने हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्येच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती पप्पा. मला भीती वाटते हो रात्रीची, म्हणून रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा पप्पा 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 मी तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाती, आता मी कॉलेजला जाती, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेले तिकडे का गेले, हे का केलं ते का केलं पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते. मला जर काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पप्पा पण आज गेले होते शाळेमध्ये आणि एक बाप नावाचं परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. ए पोरांनो, पळत पळत जाणार त्या बापाला कडकडून मिठी मारायची बाप, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना गा, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान पोरानं तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या मागण्या कपड्याला जरी हात घातला तर लांबून बाप म्हणतो दाद्या, ए दीदी आवडलाय काही शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो. अरे मला मिळालं नाही लहानपणी, तुला मिळालंच पाहिजे. तुझ्या आईला मिळालं नाही, तुम्हाला मिळालंच पाहिजे. रात्रंदिवस तुमच्यासाठी तर मेहनत करत असतो. दीदी मला विचारतेस ना, 2-3 दिवस रात्रीचं पप्पा कुठं असतात? हे लेकरानं तुमच्यासाठी तर मी काम करतो. उचाल तो कपडा. हे बोलालो ती सगळी महागडी वस्तू, त्या महागडी कपडे तुमचे होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं, आणि बोले बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता, त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असती. ते पोरग पळत 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 घरी येत, तुमच्या अंगावरचे कपडे नवीन डोळे भरून बघत, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबडा पडत आपल्या आईला म्हणत, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको, पोटाला माहित असतं 2 दिवसाला आपल्या आईचं पैसे येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसाला आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असती. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप केला का? बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरे ग. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा दिला नाही की, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही की. आता माझ्याकडे पैसे नाही, 2 दिवसाने येतात माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू पुसत ते पोरग आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी कुठं जायचं, आय तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडून रडायचं, आय
आहे, तू रडू नका आय, मी शिकणार आहे, मी मोठा होणार आहे, मी खूप पैसा कमवणार या आय. प्रत्येक सणाला नाही आहे, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे. हे पोरांनो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडले. हे तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का? हे तुम्ही तुमच्या आई बापाला कडकडून मिठी मारली का? नाही नालायकानो, तुमच्यामुळे आई बापाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागला, तुमच्यामुळे तुमचा बाप घर सोडून निघून चालला, तुमच्यामुळे तुमचा बाप वेडा झाला, तुमच्यामुळे. हे नालायकानो, शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका हरामखोर. आज इथे येऊन बसलेला आहे बाप, शेतातली कामं सोडून वसंतराव येणार, बाप समजावून सांगणार, माझ्यापेक्षा वेगळा काय बाप समजावून सांगणार. म्हणून बघायला आलेले या बापाला बघू नका पोरीनो. जर बापाला बघायचं असेल ना ग, जर बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरानो. रात्रीच्या 2 वाजता कधी तर अंधारामध्ये उठायचं बा. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं पोरीनो. त्याच्या अंगावरचं बनियान आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? की आई तुम्हाला कळाली का? याच आई बाबाच्या तोंडावर तुम्ही झुंकू लागला का ग बोलीला? का रे नालायकानं? म्हणून आज तुझ्या समोर आलो होतो बघ. इकडे बघ पोरी, हे बघ, घरातलं एखादं महिन्याचं मांजर किंवा कुत्र कुठं निघून गेले तर हंबरडा फोडून रडता. नालायकानं पोरानो, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि तेच पोरग ज्या वेळेला आत्महत्या करतं त्या बापाला कसं वाटल? तेच पोरग ज्या वेळेला गांजा पितं, तेच पोरग ज्या वेळेला नालायकानं IPLच्या रना मोजत बसतं. अरे IPLच्या रना मोजला रे नालायकानं, पण तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या याचा हिसाब मात्र कधी ठेवला का रे हरामखोरानं? म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, घरातला 1 महिन्याचा मांजर कुठे गेला? 4 दिवस रडतीस बघ, आमचं मांजर कुठे गेलं, आमचं पुत्र कुठे गेला? आणि तुला तर तुझ्या बापाने 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. 20 वर्ष जपलंय बघ पोरी. 20 वर्ष तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते पोरी, जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदार मिळालं, आनंदाला उधाण आलेला आहे पोरी. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकत 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसात भर करून ओढून निघून जाणार. हे पोरी, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडते, का ग का रडतेस का? अजिबात रडायचं नाही बघ. माझं लेकरू, माझं पाखरू आता रोज रोज या घरात आपल्याला दिसणार नाही बघ. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घराकडे या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. नाही घरी आला लवकर तर मी उपाशी झोपेन. आणि खरंच मी जर उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू मला घरात दिसायचं नाही बघ, मला घरात दिसायचं नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का? म्हणून माझ्या उशाला येऊन बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, 100 रुपये देता का हो पप्पा? 100 रुपये देता का? आईला सांगू नका, आई मला ओरडती, बापानं तुझा लय नाही केलाय, बापाकडून तू लय पैसे घेतीस. तुम्ही जर आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे. तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो पोरी, पण जर बापाला रडायला आले तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप
तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी, तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो, तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. हे तुझी आई म्हणते अहो डोळं कावला झालं, तेव्हा तुझ्या आईला ते बिचारे घरी म्हणते अरे साबण केला ग डोळ्यात, साबण केला. हे साबण नाही गेला पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ. लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदाने फिरताय, पण रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसते, कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला तुझा बाप भर करून ओढून निघून झाला. 12:30चा तांदूळ आहे बघ, नटून नटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या भोवऱ्यावरती तू उभी आहेस बघ, वाजत रे वाजवत आहे, मंगलाष्टका संपलेली आहे, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवऱ्यावरती येत आहे, तू आशीर्वाद घेत आहेस, भेट वस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत भेटत आहे. जेव्हा जेव्हा पोट भरून जेव्हा, पोट भरून जेव्हा, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य जेव्हा. हे पुरी तुझा बाप पैशाचा पुट्टा घेऊनच फिरत असतो बघ. लहान लेकरांची तात्याला गोड गोड बोलताय हे बाळाला चला ताटामध्ये काय ठेवायचं नाही, 2-2 लाडू 2-2 जिलेबी घराला घेऊन पळा, माझ्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजतात बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती सगळे संपतात, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात आणि नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बहुल्यावर तू खाली येते तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी. हे तुझी आई फोडते, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापाने मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी, आणि आता आम्ही परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोर निघून चाललीस की का पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकरू माझं पाखरू, आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय का रडताय का रडताय, कोणी रडायचं नाही. चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत 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 दरवाजा बंद करत तुला म्हणतो जा पोरी जा पोरी चालता, हसत हसत चालता, रडायचं नाही मी तुझ्या पाठी नाही चालता. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलेलं, आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी, चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो, लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये बाबा तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील रे बाबा, हे जेवणवाल्या जेवण नाही झाक म्हणावतात, मोठ्या ताटात लोक गेली लाडू जिलेबी घेऊन पळत होते, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, हे बसवाल्या हे बाबा तुझे पैसे दिलेत का, आनंद आहे साम मंगल आहे, हे वदंत्री ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा आणि 5,000 रुपये तुम्हाला ज्यादा देतोय बाबा, 5,000 तुम्हाला ज्यादा देतोय, लय भारी वाजवत होतास रे माझं लेकरू जाताना. हे बोले संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरात तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीवोली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुढे. बाप तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय,
लहान लेकरासारखा, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हवाली करतो, त्या हवालाचं नाव साला बाप आहे. तुझ्यासाठी वॉचमन म्हणून जो हॉटेलच्या बाहेर उभा राहतो, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यावरून ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, आपल्या लेकरांच्यासाठी ड्रायव्हरचं काम करतो आणि शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. दुसऱ्यांची संडास साफ करतो, गटारी साफ करतो, आपल्या लेकरांच्यासाठी जो भंग्याचं काम करतो, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, प्रचंड पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर घालतो आणि कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जातो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप, ज्या बापाच्या तोंडावर हरामखोरानं तुम्ही थुंकून निघून चालला, तो बाप जिवंतपणी जो कधीच कोणाला कळाला नाही, भिंतीवरती टांगल्यानंतर विनाकारण त्याच्याकडे बघून रडतात तो बाप. हजारो चुका केल्या तरी सुद्धा आपल्या लेकराला आपल्या मिठीमध्ये घेऊन सगळ्या चुका माफ करणारा साला तो बाप. ज्या बापाच्या तोंडावर साला थुंकायला लागला, त्याला पायाखाली घ्यायला लागला, ज्या आई बापाची अब्रूदर नंतर वेशीवरती टांगू लागला, तो बाप नालायक. पोलीस स्टेशनला असा बापाला उभं करतीस बघ, हरामखोर. नीट ऐकायचं आहे, निर्लक्षण. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड भाड, तुका म्हणे सान थोडं स्पष्ट वक्ताय. कोणाच्या बापाची भीडवाट ठेवली नाही, पण नीट ऐकायचं. नालायकानो पानपट्टीत मिळणारी गांजा घेऊ लागला, हातामध्ये मोबाईल घेऊन नको ते चाळे करू लागला, रात्रभर हरामखोर. हे पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बघ. बाबाच्या पाठीमाग 2 फुटावर तुझी आई उभी आहे. बापाचा शर्ट सगळा अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदार सगळा अश्रूने भिजलेला आहे. आणि तुझा आई बाप पोलिसांना हंबरडा फोडून सांगत आहे, जिथं तुझा आई बाप उभा आहे तिथे जमीन पोलीस स्टेशनच्या अश्रूने भिजलेली आहे. आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. माझी पोरगीच घरी परत आली नाही. काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, तुला एखादं चॉकलेट काय घेऊन देतो, गाडीवरून तुला काय फिरवतो. नालायक हरामखोर तुझ्यापेक्षा 10 वर्षानं मोठा साला मावळा गांजाडा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असा कुत्रा कुठला तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो. आणि 20 वर्ष ज्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पाच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनो? लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का पोरी? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करता, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं, ते प्रेम आहे का पोरी? पोरी तुला फसवलं जातंय, तुला विकलं जातंय, तुझ्या शरीराचा उपभोग घेतला जातोय, तुला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकवलं जातंय, तुला शब्दाने नामर्द बनवलं जातंय. हे पोरी सांग मला, हे प्रेम आहे का? अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप घरात तडपडत असतो बघ. याचीच पोरगी गेली रे, याचीच पोरगी गेली. पाहुणं पैतर तुझ्या बापाला म्हणतात, नाही नाकाच्या शेंड्यासमोर चालत होता, माझे लेक लय शिकवलंच नाही केला. काय गुण उधळलं लेकीनं? हे पोरीनो, हे प्रेम आहे का? अरे हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये. पण तुम्ही आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला पोरीनो. हे नंतर पोलीस स्टेशनला हजर काय झाला, बाया पोलिसांचा फोन जातो, बापाला या लेक आलेले या, काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप जातो प्रतिष्ठित लोकांच्याकडे, माझं लेकरू माझं ऐकत नाही, तुमचं तर ऐकत झाला. बाप येतो, बापाला लाचार तू केलं, बापाच्या तोंडावर तू थुंकली, तरी सुद्धा पोलीस स्टेशन येऊन बाप तुझी माफी मागत असतो.
ए दीदी चल की ग घरला, माझ्यासाठी राहू दे, तुझ्या आईसाठी तर चल चल घरला दीदी, चांगलं पोरग बघूया दीदी. अंगठा मुखामध्ये घेऊन तुझा बाप पळाला की ग पोरी दवाखान्यात. आईला ओरडत होतं, सगळं घरदार डोक्यावर घेतलं, त्या बापाला ओळखत नाही आणि हे कुत्रा तुझा झाला. लाज नाही म्हणत पोरी, लाज नाही म्हणत. हे नालायक, एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार. एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. हरामखोर, लहानपणापासून तुझ्या बापानं तुझ्या मनाच्या विरोधात काहीच नाही केलं. आणि आता तुझा बाप तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल का? इथं या मातीत, या शाळेच्या भिंतीसमोर तुला तुझा बाप दाखवून देतो. आज नाही तर परत कधीच नाही. वास्तववादी परिवर्तन झालं पाहिजे. आज शपथ घ्यायची. झाले असतील काही चुका, बेहतर झाले असतील काही चुका, सगळ्या चुका तुला या क्षणापासून माफ पोरी. सगळ्या चुका पोटात घेऊन आम्ही तुला मिठीत घ्यायला तयार आहे पोरीनो. एक पोरगा व्यसन करणार नाही, एक पोरगा कुठल्या व्यसनाच्या विठ्यामध्ये अडकणार नाही, एक पोरगा आत्महत्या करणार नाही, एक पोरगे आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. तुला इथंच तुझा बाप दाखवून देणार. एका आपल्या लेकीचा, आपल्या लेकराचा कार्यक्रम हा पाहायला काही बाप इथं उपस्थित आहे. त्या 10-15-20 बापाने लगेच हात वरती करायचा आहे. चला लवकर हात वरती करा. किती बाप इथं आलेले, त्या बापाने हात वरती करायचा आहे. जे जे बाप इथं आलेले आहे, ज्यांचे लेकरं या शाळेमध्ये, त्या बापाने जरा जागेवर उभं राहा, लवकर उभं राहा, जागेवर उभं राहा. आता नाही तर परत कधीच नाही. सगळ्या बापाने लवकर उभं राहा. जेवढे बाप आलेले त्या बापाने लवकर जागेवरती उभं राहायचं. सगळ्या बापाने विनंती करतो, त्या 5-6 बापाने उभे राहिलेल्या बापाने जरा इथं माझ्या जवळ यायचं. या लवकर या, चला लवकर या, पुढे या, जागा काढून या, इथं या, माझ्या समोर या, लवकर या. चला इथं काही 10-15-20 आया बसलेले, त्या आयाने जरा लवकर हात वरती करायचे. चला लवकर. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला आलेल्या काही 7-8-10 आया आहेत, त्या आयाने हात वरती करायचा. लवकर हात वरती करा आणि जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा माझ्या मातानं. इकडे यायचंय, सगळ्या बापाने इथं यायचंय. या इथं यायचंय, सगळ्या बापाने इथं यायचंय. माझ्या समोर उभं राहायचंय. सगळ्या आयाने जरा पुढे यायचं आणि या इथं उभं राहायचंय. आपल्या लेकीच्या समोर उभं राहायचंय. चला लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. हा ऐतिहासिक क्षण. जरा पाठीमागे सरका, जरा पाठीमागे सरका, सरका पाठीमागे. त्या साऊंडच्या मागे जा, जा पाठीमागे. बस तिथं थांबा, थांबा तिथं. सगळ्या आयांना विनंती करतोय, आज नाही तर परत कधीच नाही. त्या तिथं मैदानात जायचंय. चला लवकर पाठीमागे सरका. सगळ्या आयाने चाल पोरे, पोरा इकडे बघ. शेवटची 10 मिनिटं, शेवटची 5 मिनिटं तुझ्या काळजावरती. कोणी उठायचं नाही का? चाल वास खाले, चाल. नालायक, तुझ्या समोर तुझी आई उभी आहे बघ. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे आणि या मातीमध्ये तुला तुझा आई बाप दाखवून देणार बघ. या क्षणाला इथंच दाखवून देणार, या क्षणाला इथंच दाखवून देणार. हा तुझा बाप आहे बघ. तुझ्यासाठी रात्रीचा दिवस ज्याने केला बघ, हा तुझा बाप आहे. ही तुझी आई आहे बघ पोरी. 9 महिने 9 दिवस ज्या माऊलीनं तुला उदरामध्ये ठेवलं, ती तुझी आई आहे बघ. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले, त्या मुला मुलीने आपला हात वरती करायचा. चला लवकर हात वरती करा. जागेवरती उभा राहा. चला लवकर जागेवरती उभं राहायचंय. ज्या ज्या मुलांचे आई बाप, मला जर मुलांच्यातून आवाज आला कुत्र्यासारखा तिथे येऊन मारणार. मी शेवटचं सांगतोय, हरामखोर. सगळ्या मुलींनी आणि मुलांनी इथं माझ्या समोर यायचंय. चल लवकर ये पोरी इकडे. चला लवकर इकडे, चल लवकर इकडे, चल लवकर पोरी. नाही तर माझ्या समोर यायचंय. चला पोरानं त्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय. चला लवकर या, लवकर. चाल पोरा, चाल इकडे जा. चाल लवकर इकडे, इकडे पोरी. चल समोर ये, माझ्या समोर ये, समोर ये. चला पोरीनं, सगळ्या पोरीने इकडे यायचंय. पोरा चाल इथं उभा राहा. चाल लवकर, चाल लवकर. ज्यांचे ज्यांचे मम्मी पप्पा माझ्या समोर आहेत, त्या लेकरांनी समोर आणि माझ्याकडे बघ. चाल लवकर, माझ्याकडे बघ, इकडे बघ. तुला काही संमोहन हिप्नोटाइज करायला नाही. पोरा इकडे ये, चाल इथं पर्यंत ये. चाल पुढे ये, चाल लवकर. सगळ्या पोरांनी ऐक, कुठला धर्म, कुठली जात तुझ्या काळजामध्ये पेरायला आलो नाही. कुठल्या पक्षाचा झेंडा मिळवा पोरीनो, कुठली मतं मागायला नाही आलो. ऐक,
मेल्यानंतर आई बापाला जाळतात, मेल्यानंतर आई बापाला जाळतात चोख. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही पोरी, मेल्यानंतर त्यांचा फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर आई बापाचं फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज त्या चितेला आपण अग्नी देत असतो आणि आपल्यामुळं आपला आई बाप रोज जिवंतपणी मरत असतो. आणि हात जोडून पोरीनं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट पोरी, लई वाईट. सगळं सगळं करता येतं पण जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं. ना जगता येतं ना मरता येतं. पोरीनो, सगळ्या चुका माफ करेल भगवंत, पण आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण तो देव कधीच माफ करणार नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरीनो, छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय बघ. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी, हा बाप तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. इकडे बघ, आजपर्यंत आम्हाला असं वाटतं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. 1% नाही, 100% नाही, 1,00,000% खरं आहे बोले. या आईलाच आपल्या वेदना कळणार, कारण देवांना नाही जमलं ते तिथे करून दाखवलं बघ. 9 महिने इथं आपल्याला जागा दिली म्हणून आज आपलं अस्तित्व आहे, आमचं उगम शांती आहे. तुझ्या अगोदर तुझी वेदना तिच्या काळजाला लागते बघ, ठच करून तुझ्या अगोदर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बघ. हे पोरी, पण ही गोष्ट अजून एक सांगतो बघ. आई इतकाच आईच्या खांद्याला खांदा लाव. रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी आपल्या डोळ्यातला एक हे अश्रू न दाखवता आजपर्यंत युगानुयुगे जर आपल्या लेकरांच्यासाठी कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. आणि हा बाप तुझ्या समोर उभा आहे, की आई आज तुझ्या समोर उभी आहे पोरी. एकच काम करायचं बघ. पोरा 1 वर्षाचा व्हायचा बघ, 1 वर्षाचा व्हायचा. आणि 1 वर्षाची असताना जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस ना पोरी, हे पोरा अगदी तशीच मिठी आता समोर उभ्या असलेल्या आपल्या आई बापाला मारायची. हे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहेस, कारण आज तुझ्या समोर बाप आहे, आज तुझ्या समोर आई उभी आहे. या राष्ट्रातल्या कित्येक लेकरांना वाटतं पळत जावं आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण ते अनाथ लेकरू आई बाप आणणार कुठून ग? एकदा का आई बाप गेला या ब्रह्मांडामध्ये विलीन झाला, पुन्हा आई बाप येत नसतो. पण आज तू श्रीमंत आहेस, तुझ्या समोर तुझी आई उभी आहे, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत पळत जायचं बघ. 1 वर्षाचा व्हायचा, बाबाला एवढ्या खट्टा मिठी मारायचे, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला कधीच सांगू शकली नाही, पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. मी कुठेही सोडून तुम्हाला जाणार नाही पप्पा. माझ्या काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा पप्पा, मला भेटीमध्ये घ्या पप्पा, मला सांभाळून घ्या पप्पा. हे पुरी जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. जा पोरी पळत जा, जा पोरा पळत जा. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, तुझ्या समोर तुझी आई उभी आहे. पोरा जा पळत, आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पळत पळत जा, तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार पोरी, सांग तुझ्या आईच्या डोळ्यात हे अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी. तुझ्या बापाच्या डोळ्यात आलेले हे अश्रू खोटे आहेत का? तुझ्या डोळ्यातले हे अश्रू खोटे आहेत का? सांग मला पोरी. या आई बापाची चूक काय आहे मला सांग, त्या बापाची चूक काय आहे मला सांग. सांग पोरी, तुला लहानाचं मोठं केलं ही आई बापाची चूक आहे का? सांग, तुझ्यासाठी तुझा बाप उपाशी राहिला, तुझ्यासाठी तुझी आई उपाशी राहिली, ही आई बापाची चूक आहे का? या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून चालला, या आई बापाच्या अब्रूची लक्तर तुम्ही वेशीवर टांगू लागला, तुम्ही शिक्षकांचं ऐकणं, तुम्ही आई
आई बापाच ऐकणं. का ग पोरीनो कसं जगायचं ह्यानं? हरामखोरानं आत्महत्या करून निघून जात हा. कसं जगायचं या बापानं सांग? काय चूक आहे? त्या आईनं कसं जगायचं? 9 महिने इथं तुला ठेवलंय तरी सुद्धा त्या आईच्या तोंडावर थुंकू लागलीस कुठल्या तर कुत्र्यासाठी. हरामी तो नालायक. जो तुझ्या आई बाबाच्या तोंडावर थुंकायला होतो तुला तुझ्यावर कसं प्रेम करेल? एवढं सुद्धा साधं गणित तुला कळत नाही का ग? हे पोरानं एकदा आईच्या पाया पडा. चला चला डोकं टेकवा. चाल पाड बापाच्या पाया पड पोरी. चाल डोकं टेकाव. घाल लोटा काढ. हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी. ही तुझी माऊली आहे बघ. ही तुझी आई आहे बघ पोरी. खाली बसलेल्या सगळ्या पोरांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. करा उजवा हात वरती करा. हात वरती करा. चला डोक्यावर ठेवा. ठेवा डोक्यावर ठेव पोरा. 1 मिनिटासाठी डोळं झाक. ज्या आई बापाने तुला आयुष्य दिलं त्या आई बाबासाठी 1 मिनिटासाठी डोळं झाक. झाक पोरा. डोळं झाक पोरी. चल डोळं झाक. डोळं झाक. आता 1 वर्षाची हो पोरी. हो 1 वर्षाची पोरा. आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरे. त्या आईला डोळ्यासमोर आण पोरा. डोळ्यासमोर आण आई बापाला. आला का आई बाप डोळ्यासमोर? आला का? आता मार कडकडून मिठी पोरी. तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. मार तुझ्या आईला कडकडून मिठी आणि सांग बापाला पप्पा जीव जाईल माझा पप्पा पण मी तुम्हाला कधीच लाचार करणार नाही. मी कधीच पप्पा तुमची मान झुकू देणार नाही. मी कधीच आत्महत्या करणार नाही. पप्पा मी कुठल्या हरामखोर कुत्र्यात पप्पा त्याच्यासाठी तुमच्या तोंडावर मी नाही थुंकणार. पप्पा मी कधीच व्यसन करणार नाही. पप्पा पोरानं घ्या शपथ. सब मंगल है. सब बस आनंद है. तेरा मंगल हो मेरा मंगल हो. इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो मेरा मंगल हो. इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर. कल्याण कर. रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तो शावे तो शोणी मज द्यावे. पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो. तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो. मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जीवांचिल तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आयर्याणम नमो वत्सायाणम नमो लोय सौव साहुनम ऐसो पंच नमकारो सौव पावपनसनो मंगलानम च सव्वेसिम परमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा. वाहे गुरु जी के फतह. अल्लाहु अकबर. अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह. अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह. हय्या लल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. पोरांनो हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा. आई बापाला जपा. आई बापाने दिलेलं सुंदर शरीर आणि संस्कार आहेत. या संस्काराला जपा. बस एवढंच सांगण्यासाठी आज मी या गिरवीच्या मातीमध्ये आलो होतो. माझे परम प्रिय मित्र माझ्या लेकरासारखा असलेला वसंत सर माझ्या गावात जावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून त्याचे सगळे मित्र संयोजक त्यांनी घातलेला हा घाट आज मी पूर्ण केला. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि जर मला काही द्यायचं असेल तर मातानो फक्त या भगवंताला एवढं सांगा. आपल्या राष्ट्रात एक मोर अखंड विश्वभर माणूस की शांती पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे. असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. छोट्याच्या केसांपासून पायांच्या मनांपर्यंत त्याचा शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास या लाखो करोडो लेकरांचं परिवर्तन करत असताना आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानवांचे विचार त्यांच्या काळजामध्ये पेरत असताना
अगदी हसत हसत या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे एवढाच आशीर्वाद लेकरांनो ए मातानो माझ्यासाठी मागा माझ्या जोडीमध्ये टाका कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो एवढं बोलतो आणि मी तर थांबतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम फक्त एकांकिकासाठी कुठल्या लेखीला किंवा कुठल्या लेकराला आपल्या बापाविषयी आईविषयी एका मिनिटात बोलायचं आहे फक्त एक दोन प्रतिक्रिया कोणाला बोलायचं आहे जे काही मनात आलंय जसं आलंय तसं दोन शब्द मानायचे आहेत का कुठल्या लेखीला बोलायचं आहे कुठल्या मुलाला बोलायचं आहे का एक दोन प्रतिक्रिया कोणाला बोलायचं आहे आपल्या बापाविषयी जे काही मनात आलेलं मला माहिती आहे लाखो लेकरं व्यक्त होतात त्या मातीमध्ये माझ्या समोर यस बोला ये लोकांचं सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो आवाज बांधला बातम्यांचा सब मंगल है शेवटचा एकच मिनिट सब मंगल है सब आनंद है मी अभिनव राजेंद्र काळजे मी आता 8वी शिकणारा विद्यार्थी आहे मी बारामतीहून येऊन जाऊन करतो माझं हेच गाव आहे माझे आई वडील दोघेही शिक्षक आहेत माझी आई सकाळी 6 वाजता उठून माझ्यासाठी डबा करून देते आणि पप्पांना म्हणलं पप्पा तिकीटाला पैसे पाहिजेत पप्पांना म्हणलं 50 रुपये द्या तर पप्पा 200 रुपये काढून देतात माझ्या पप्पाने माझ्यासाठी खूप काय केलं आहे माझ्या आईचे आणि माझ्या वडिलांचे मी कधीच उपकार विसरू शकणार नाही एवढे बोलून धन्यवाद सब आनंद है परिवर्तन काळाची गरज आहे परिवर्तन झालं पाहिजे कुठल्या लेखीला बोलायचं यस एक दोन प्रतिक्रिया आपल्या बापाविषयी आपल्या आईविषयी राष्ट्राविषयी धर्माविषयी आपल्या महामानवांच्या विषयी झालेलं परिवर्तन झालेला हा बदल नमस्कार मी 8वीमध्ये शिकते आदित्य माझं नाव आहे मला आतापर्यंत आई आणि बाप समजलेलं नव्हता पण आता समजलंय की आई बापाची किंमत कधी जाणवावी आणि कोणीही आई बापाच्या बोलण्यापुढे कोणी जाऊ नये आणि जे बोलायचे ते आई बापांच्या सहमतीने बोलावं असं माझं मत आहे आणि तुम्ही तुमच्या आई बाबांना गमवून असं समजू नका की तुम्हाला कोणच नाही म्हणून पण मला पण असं वाटतं की माझ्या आई बाबा माझ्यासाठी एवढं कष्ट करतात ते मला आता जाणवलंय माझ्या वडिलांना कधी मी काय विचारलं तर ते त्याचं लवकर कधी उत्तर देत नाहीत कारण की त्यांना पण वाटतं की आपल्या मुलीने मोठं शिकावं व मोठं बनावं तुम्ही पण आई वडिलांच्या सहमतीने कधीही जाऊ नका आणि धन्यवाद मंगल दाखवणारे व्यक्तीच्या भावना कोणत्या शब्दात कशा पद्धतीने व्यक्त कराव्या लेकराला कळत नाही पण एक घालमेल आहे बापाविषयी वाढलेला आदर आई विषयी लक्षात घ्या झालेलं हे परिवर्तन अजून एखादी प्रतिक्रिया कोणाला बोलायचं सब आनंद आहे यस ये दीदी सब मंगल आहे सब आनंद आहे लेकरांनो खूप मोठं व्हा खूप शिका खूप छान शरीराला सांभाळा व्यसनाच्या विळख्यात अजिबात अडकू नका माझे नाव शर्वरी भास्कर जाधव आहे जर तुम्ही आता इथे आला नसता तर आम्हाला आमच्या आई वडिलांची किंमत कळली नसते त्यांचे कष्ट कळले नसते सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो शब्द महत्वाचे नाहीत लेकरांना पण झालेला बदल ही काळाची गरज आहे उद्या तुम्ही करोडो रुपये कमवाल लक्षात घ्या पण आईबाप कधीच परत येत नसतो माझं नाव पार्थ संतोष यादव मी आता 6वीत शिकणार आहे मला एवढंच बोलायचं आहे की माझे आई वडील हेच माझी सगळी श्रीमंती आहे धन्यवाद चला काळजी घ्या कोणाला बोलायचं येस ये लेकी शेवटच्या 2 प्रतिक्रिया सब मंगल एवढंच म्हणेन की माझ्या मम्मी पप्पाला खूप प्रेम आहे सब आनंद बेटा सब मंगल सब आनंद सब माझे नाव सरळ
इन्स्पेक्टर आहे. मी आता 5वी शिकते. माझ्या पप्पा व मम्मीवर माझं खूप प्रेम आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी माझी मम्मी आणि पप्पा दोघं पण उपस्थित आहे. त्या दोघांना एवढंच सांगते मी, तुमचा कधीच विश्वास, तुमच्या माझ्यावर काय विश्वास असू द्या. मी कधीच आणि माझ्या दोघांना पण खूप प्रेम आहे. एवढं मी सांगतो. सब मंगल आहे, सब आनंद आहे, सब मंगल. मला माझ्या आई वडिलांविषयी फक्त 4 वर्ष. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, बाप सागराचा किनारा. आई माझी मायेचा सागर, बाप सागराचा किनारा. या निर्दयी बापाच्या वर कुणीतरी जाणे. आई माझी सागराचा बाप माझा वेदनाचा अग्नी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी म्हणी, बाप माझा वेदनाचा तरी एवढं बोलू शकतो. मला एवढं बोलायचंय पप्पा म्हणून, आणि आतापर्यंत कधीच बोलले होते. आई लवकर म्हणून सब आनंद आहे, सब मंगल. चल शेवटची प्रतिक्रिया. माझे नाव आराध्या अशोक कदम. मी आता 8वीत शिकत आहे. मला एवढंच बोलायचं आहे. माझ्या मम्मी पप्पांना माझे खूप प्रेम आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा मुलवा. खरंच आतापर्यंत मला किती कष्ट घेतो नाही. खरंच कळलं नव्हतं. आज खरंच कळलं. कळलंच नव्हतं की बापासाठी काय करतो. बोलून नाही दाखवत, पण खरंच लई सहन करतो. एवढंच बोलले की खरंच माझ्यासाठी माझे पप्पा हिरो आहे. आयुष्यात एवढे कमी माझी. सब मंगल आहे. चला आनंद आहे. थांबव. शेवटची. नमस्कार, माझे नाव इशिका वीरन आहे. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. मला आतापर्यंत हे कळत नव्हतं की माझे मम्मी पप्पा माझ्यासाठी किती काही करतात, आणि मला असं समजलं की माझे मम्मी पप्पा माझ्यासाठी किती काही करतात. सब आनंद आहे. काळजी घ्या. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, व्यसनाच्या विळख्यात कोण अडकलेला असेल, व्यसन सुटत नसेल, आई बापाला तुम्ही सांगू शकत नसाल, मित्रांना सांगू शकत नसाल, ड्रग्सच्या विळख्यात कुठे अडकलेला असाल, पाय घसरलेला असाल, 99 22 80 30 76 89 56 87 33 28 हे 2 नंबर माझे सोशल मीडियाला आहेत. कधीही फोन करू शकता. तिथं माझ्याशी संपर्क साधू शकता. कुठल्या लेकीला त्रास होत असेल, कुठल्या हरामखोरानं फसवलेला असेल, कुठं पाय घसरलेला असेल, कोणाचे काय फोटो वगैरे व्हायरल झालेले असतील, त्या लेकराकडे असतील, तर तुम्हाला त्रास देत असेल, ब्लॅकमेल करत असेल, अशा लेकीने बिंदास, आई बापाला जरी सांगता येत नसेल, तुम्ही या बापाला सांगा. नक्कीच तुम्हाला 100% मी सांगतोय, त्या हरामखोराला उचललं जाईल, त्या हरामखोराला धडा शिकवला जाईल. अशा जर काही लेकी कुठल्या विळख्यात अडकलेल्या असतील, तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.